संत गाडगेबाबा विदर्भातील शेणगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 मध्ये परीट घराण्यामध्ये समाजसेवक गाडगेबाबांचा जन्म झाला। त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते। लोकांना सुधारून शहाणे करायचे हेच व्रत त्यांनी जणू घेतले होते। त्यांची राहणी अगदी साधी, म्हणजे गोधडीचा फाटका अंगरखा आणि हातात अन्न पाण्यासाठी खापरा किंवा गाडगे असायचे। म्हणूनच लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले। विनाश्रमाची भाकरी खायची नाही असे त्यांनी ठरवले। कोणाची लाकडे फोड, शेतकऱ्याचा नांगर धर, कुंभाराची माती मळून दे, अशा प्रकारची कामे वेळेला शिळी भाकरी खाऊन गाडगेबाबा पाणी पिऊन समाधान व्यक्त करत असत। 1892 साली गाडगेबाबांचे लग्न झाले। त्यांच्या मुलीला बारशाच्या दिवशी म्हणजेच रूढीप्रमाणे दारू आणि मटणाच्या जेवणाऐवजी गोडधोडाचे जेवण दिले होते। हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता। गावातील काही लोकांना हे आवडले नाही। त्यांचे कोठेही काम करायचे असले की गाडगेबाबा स्वतःहून पुढे येत असत। सार्वजनिक हिताची कामे सर्वत्रांनी एकजुटीने केली पाहिजेत हा धडा गावकऱ्यांनी त्यांनी शिकवला। 1 फेब्रुवारी 1905 रोजी घरंदारीचा त्याग करून त्यांनी संन्यास स्वीकारला। वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही। अंगावर गोधडी वजा फाटके तुटके कपडे आणि हातामध्ये एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असे। त्यामुळेच लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले। ते ज्या ज्या गावामध्ये जात ते गाव झाडून स्वच्छ करीत असत। अज्ञान, अंधश्रद्धा, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन अशी विविध तत्वे समाजामध्ये रुजवण्यासाठी त्यांनी जीवापाड प्रयत्न केले। आपल्या कीर्तनात त्यांनी श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण दोषांची जाणीव करून देत असत। त्यांच्या उपदेशाचे साधे साधे आणि सोपे सोपे असत। चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनेच्या आहारी जाऊ नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद आणि अस्पृश्यता पाळू नका, हे आपल्या कीर्तनातून ते आवर्जून सांगत। गाडगेबाबा भजन करता करता उपदेश करत असत। प्रपंच नीट करावा, देवाला विसरू नये। त्यांनी एवढी मोठी सृष्टी आपल्यासाठी रचली, धरती आकाश दिले, या सूर्यासारखा मोठा दिवा लटकावून दिला, हे का बरे विसरावे? त्याचे नाव घेता घेता उद्योगात राहावे। शिक्षणाशिवाय माणसाचे जगणे फुकट आहे। अस्वच्छता, गलिच्छपणा आणि खुळ्या समजुती घालवण्यासाठी शिक्षणाचा उपयोग होतो, हे विचार त्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडले। आषाढी कार्तिकीला पंढरपुरात बाबांच्या कीर्तनात खूप मोठी गर्दी होई। लोकांना ते कळकळीने सांगत असत, कर्ज काढून तीर्थयात्रा करू नका, देव देवळातच आहे असे नाही, तर देव दिनदुबळीतांपाशी पण आहे, त्यामुळे पंढरपुरात गर्दी करू नका। बाबांनी निरुपयोगी जनावरांसाठी गोशाळा काढल्या। गाडगेबाबांनी विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह आणि शिक्षण संस्था निर्माण केल्या। गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, सांभाळा तुझी ही लेकरे, पुण्य समजती पापाला, हे गाडगेबाबांचे अत्यंत आवडते भजन होते। देव देवळात नसून तो माणसात आहे, माणसाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा, या भूमिकेतून गाडगेबाबांनी अहोरात्र दिनरात्र दिनदुबळ्यांसाठी झटले। अमरावतीला अंबामाता मंडळ स्थापन करून गाडगेबाबांनी महाराष्ट्रभर अनेक अन्नछत्रे आणि धर्मशाळा सुरू केल्या। या कार्यात त्यांना अनेक दानशूर लोकांनी देखील मोठे सहकार्य केले। गाडगेबाबांच्या शब्दाला शासन दरबारी खूप मान होता। कर्मवीर भाऊराव पाटलांशी त्यांचे खूप जवळचे संबंध होते। रयत शिक्षण संस्थेला अनेक शाळांना गाडगेबाबांनी शब्दाखातीर शासनाने अनुदान दिल्याची अनेक उदाहरणे आहेत। गाडगेबाबा हे केवळ व्यक्ती नसून ते एक प्रबोधनवादी विचार होता। अशा समाज क्रांतिकारकाचे 20 डिसेंबर 1956 रोजी देहावसान झाले।